अंकशास्त्र तज्ञ म्हणवून घेणारा अशोक खरात 10वीत गणितासह 2 विषयात नापास। 10वीत केवळ 35% मिळाल्याचं उघड। शाळेच्या नोंदीत लक्ष्मण एकनाथ खरात असं नाव असल्याचं समोर। भोंदू अशोक खरातवर नाशिकमध्ये 7वा गुन्हा दाखल। खरातनं गुंगीचं औषध देऊन अत्याचार केला। सरकारवाडा पोलीस ठाण्यात पीडितेची तक्रार। आपल्याकडे दैवी शक्ती, कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी धमकी खरातनं दिली। एफआयआर मध्ये उल्लेख। भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी। भाजप सेना युती सरकारच्या काळातील 2018 सालचा GR समोर। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून निधी मंजूर। भोंदू खरातबाबत प्रश्न विचारताच मंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर देणं टाळलं। तत्कालीन पर्यटन मंत्री असताना रावलांकडून खरातांच्या मंदिरासाठी 1.5 कोटीचा निधी। प्रश्न विचारताच रावल उत्तर न देताच निघून गेले। भोंदू खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकरांचीही चौकशी होणार, सूत्रांची माहिती। खरातच्या इगतपुरीतील फार्म हाऊस समोर 17 एकर आंब्याची बाग। बागेत असणाऱ्या विहिरीचा खरातकडून अघोरी पूजेसाठी वापर। पूजेदरम्यान रिमोटवर चालणाऱ्या नागाचं दर्शन भक्तांना घडवून द्यायचा।